नाही उडवणार आहे ते, ह्या हवाई सुंदरी नाही आहेत. तर थँक्यू. ओ कॅन्सल बोल, कॅन्सल. चेक कर देता ग्रिप. थँक्यू मॅम. ग्रिप काय काम येते तुला सांगायची खेळतं ना बरोबर. आता तो रिवर्स लागतं ना तर लासा बी मारत. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही निघालो जयपूर येथे होणाऱ्या आमचे कवलजीत सर आहे त्यांच्या बड्डे निमित्त टुर्नामेंट होते आणि आम्ही तिकडे चाललो आहे. तर आता आम्ही आलो आहे मुंबई एअरपोर्टवरती, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल 2. तर माझ्यासोबत आहेत आता आकाश तारेकर, आशिष मेहरोल, सुमित डोंगरे आणि ओमी केनी. तर मी डीजे यात्राच्या ह्याच्यामध्ये क्यूमध्ये डायरेक्ट इकडे आलो आहे. तर ते सर्व क्यूमध्ये आहेत, दाखवतो. आणि हा आहे मुंबई एअरपोर्टचा व्ह्यू. कुठे गेलेत आमचे पंटर तर काय दिसत नाही तिथं. अच्छा, हे इकडे रोमध्ये आलेत. आम्ही आता पोचलो आहे मुंबई एअरपोर्टवरती. घरातून 1 ते सव्वा तास लागतो आम्हाला इथे पोचायला. आणि आम्ही थोडं लेट पोचलो आहे कारण की मुंबईमध्ये अजूनही संडे असला तरी ट्रॅफिक होती. पण ठीक आहे, आम्ही एक प्रॉपर टाईम टू टाईम पोचलो आहे. आणि आमचे सर्व प्लेयर्स तिथे बोर्डिंग पास घ्यायला गेलेत, त्यांच्या बॅगेज चेक इन करत आहेत. आणि माझ्याकडे कुठल्या प्रकारचा बॅगेज नाही आहे म्हणून मी डायरेक्ट आता एंट्री करतो आहे. माझ्यासोबत आहेत आशिष मेहरोल, आकाश तारेकर, सुमित डोंगरे आणि ओमी केनी. तर आम्ही 5 जण आता चाललो आहे या फ्लाईटने एअर इंडियावरनं. रात्रीचे 9:10 फ्लाईट आहे आमची. ती 10:30 किंवा 11 वाजता पोचते जयपूरला. लेट्स गो. तर तुम्हाला दाखवतो हा इव्हेंट कसा असणार आहे. बूम. तर आता माझ्यासोबत आहे आशिष, त्याने केले बॅगेज चेक इन आणि आता आम्ही चाललो आहे सिक्युरिटी चेकिंगच्या ह्याच्यामध्ये. तर हा आहे आपला सिक्युरिटी चेकिंग. सिक्युरिटी चेकिंग होते, त्याच्यामुळे कॅमेरा अलाउड नाही आहे कुठल्या प्रकारचे शूट करणं. तर आता सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतरच तुम्हाला पुढचं दाखवतो मुंबई एअरपोर्ट कसा होतो आमचा ट्रॅव्हलिंग. आता आम्ही ठेवले तिथे बॅगेज वगैरे. तर इथे होते सिक्युरिटी चेकिंग, ज्याच्यामध्ये तुमचे सर्व बॅग्स वगैरे सर्व चेक्स करतात त्याच्यामध्ये. आणि इथे आशिष एंट्री होत नाही. काय आलं आशिषचं इथे बारकोड स्कॅन होत नाही. कॅन्सल तुझा प्लॅन कॅन्सल. नाही होते का स्कॅन? तुला परत बनवून आणायला लागेल ते, त्यांचा बारकोड परत देतील ते. जाऊ का खाली? मी खाली जाऊ. बाईला दिलाय एंट्री, वाईल्ड कार्ड एंट्री दिली. कधी झालं का तुझ्यासोबत? आलाय आणि घरी पण गेला रिटर्न. एकदम प्रॉपर वेनी गेलाय का? तर काही आहे लीगल माणूस आहे ना, लीगल माणूस आहे. तर ही आहे डोमेस्टिक डिपार्चरसाठी एंट्री. मुंबई एअरपोर्टला येऊन जेव्हा पण सगळे फोटो काढतात तो तुम्हाला पॉईंट दाखवतो कुठे. तर गाईज आम्ही त्या पॉईंटवर पोचलो आणि आशिष काढतो आता फोटो. तर हा आहे तो आय लव्ह मुंबई, जिथे सर्वजण फोटो काढतात. आता मी आशिषचा फोटो काढणार आहे. आता आम्ही पोचलो आहे खाली आमच्या गेटवरती. जो बोर्डिंग पास बनला जातो त्याच्यावरती सर्व डिटेल्स दिले जातात. तर आमचा बोर्डिंग गेट नंबर आहे 45B1. आणि जेव्हा पण कोणाला माहीत नसतं तेव्हा प्रॉपर डिटेल दिलेली असते. इथे स्क्रीन्स असतात मोठ्या अशा स्क्रीन्स आहेत मोठ्या, याच्यावरती लिहिलं असतं. हे बघा, असे प्रॉपर प्रत्येकाचे डोमेस्टिक डिपार्चर्स म्हणून दिलेले असतात. तर ही आहे आमची 2110 जयपूर 45B1. तर हा आहे 45B1. आणि आशिष शोधतो सगळ्यांना
अहमदभाई वगैरे ते आले तिथे, कुठे दिसत नाहीत. तर हे बघा कसे स्ट्रक बनवलेत स्कल्पचर, मस्त मस्त. इथून स्टेअरकेस, इथून खाली उतरावं लागतं. तुम्हाला अजून दाखव. येस मॅम, वॉन्ट टू जॉईन. मराठी बोलता ना? मग तर काहीच हे माझे फ्रेंड्स लोक भेटलेत, सॉरी फॅन्स भेटलेत. तुम्ही इथे काम जॉब करता कशामध्ये? मग तुम्ही उडवणार नाही आम्हाला? नाही उडवणार आहे ते, ह्या हवाई सुंदरी नाही आहेत. तर थँक्यू. येस येस. बसमध्ये आम्ही असे आलो तिकडून आणि आता आम्ही चाललो आहे फ्लाईटमध्ये. हे आपला मित्र परिवार सोबतच आहे. नमस्कार, आम्ही पुन्हा आलो. तर सर्व प्लेयर्स लोक पण आहे तिथं. केतन आहे, फिरोज आहे. नाही करण मोरे तो नाही आहे. हो कॅन्सल बघ, कॅन्सल. करण मोरे काहीच आम्हाला आलं एअर इंडियातर्फे कॉम्प्लिमेंटरी फूड व्हेज मील. सगळ्यांना प्रत्येकाला व्हेज मील आला. अकरा वाजून 20 मिनिटांनी आमची फ्लाईट उतरली आणि पवन केनीची मस्त झोप झाली. झोपलाय मस्त. बाय बाय. सॉरी गाईज, पवन केनीला बघून कशी लाजली नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी. आशिषने पण आणले. हो माझ्या राजा, एवढी का वाकरते? गेला वाकरायला नको, त्याच्यावर दादा नाव आहे आकाश. बॅग माझी वाटतं, बॅग माझीच आहे. अरे मग त्याच्या जेव्हा तुझी बॅग टाकली त्याचे तिकीट कोणच्या लग्नाचा बोलतो, कोणच्या लग्नाचा बसता मांडली. आमच्या बघी एकच ऐकून होता. अशा प्रकारे आमच्या बॅट्स आलेल्या आहेत. सुम्या बघ तुझी जे भाई सब क्या आ गए. मेरा बैट नहीं है, चेक कर देता हूं. मेरा बैट ही नहीं है भाई. ग्रिप कार ले. ग्रिप आया ग्रिप. थैंक यू मॅम. त्यांना ग्रिप काय काम येते पण. एअरपोर्टवरून आम्ही उतरलो आणि आलेत आम्हाला 2 बस घ्यायला अर्बानिया. इथून आम्ही आता डायरेक्ट जाणार आहोत हॉटेल रूम वरती. ये चल यार रूमला पण चल, साईड चेंज कर तुझी. फिरोज फिरोज तर आम्ही पोहोचलोय आमच्या सावंत मानसिंग स्टेडियमला आणि आमच्याकडे राहण्याची सोय इकडे पुढे केली आहे त्यांनी. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो अशा प्रकारे आमच्या हॉटेल रूममध्ये. आहेत आमचे हॉटेल्स आणि हा आमचा समोर स्टेडियम आहे. सकाळी 10 वाजताची मॅच आहे आणि हे आमच्या टीम्स आहेत. टीमचे नाव आहे जिजाजीज वॉरियर, विहान वेनम्स, मामाज 11, कवल्स लायन. वाटतं आपली टीम हीच आहे, कवल्स लायन. साई चॅलेंजर्स
अँड भूषण पॅन्थर्स हे आहेत आमच्या टीम. आणि आशिष मेरोल आमची करतोय पूर्ण सोय इथं. हे आहे हॉटेल रूम. चाललं होतं हॉटेलमध्ये आम्ही. जायचंय कुठं विचारला का? तर ही केली आम्ही हॉटेलमध्ये एंट्री. तर स्टेडियमचे सर्व काही प्लेयर्स लोकांचे डिटेल्स. तर आम्ही आलेलो आहोत हॉटेल रूम मध्ये आणि ऑलरेडी कूल डे एसी. लाव बटन लाव. तर अशा प्रकारे सुमित दादा, आकाश दादा आणि मी आम्ही तिघे घुसतोय एका रूम मध्ये. तर काहीच आम्हाला आले रात्रीचं जेवण. बेस्ट राजस्थानी फूड. मला जाईल का तो? व्हेज आहे, पूर्ण व्हेज. आज उद्यापासून नॉनव्हेज स्टार्ट तुझा. कसं मी खाऊ? तुला मोठा प्रश्न आहे. व्हेज खाशील ना? जमल ना? ऍडजस्ट करतोय भाऊ आपला समजून. व्हेज कधी ना खाणार, आज गडी व्हेज खाणार. ए राईट मार इकडं आपला. गाईज तर डे 2 चालू झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत ग्राउंडवर. माझी आहे तिसरी मॅच आणि सुम्या धावतोय. सुम्याला इमर्जन्सी उठवल्या फटाफट. सेकंड मॅच आहे सुम्याची. सुम्या कुठल्या टीम मध्ये? मामाज 11. तरी तर मॅच चालू आहे. सुम्या आता चाललाय बॅट घेऊन तिकडे बॅटिंगला उतरलाय. केतन आणि पिट्टू तिकडे उतरलाय. आहे नजारा इथे. 6 टीम खेळत आहेत इथे. ॲक्च्युली ही टुर्नामेंट आमचे ऑर्गनायझर कवल सर आहेत, त्यांच्या बड्डेच्या दिवशी होते. त्यांच्या घरच्याच टीम आहेत या सर्व. ऑर्गनायझर लोकांनी एकदम खूप मस्त सुविधा केलेल्या आहे. बटर मिल्क, आंपन्ना, बिस्किट, चाय. लंच आता इथे रेडी झाला पूर्ण ऑलमोस्ट. पॉपकॉर्न्स, मोजिटोज, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे सगळं आहे इथे. सर्व टीम मेंबर्स इथे आहेत. ले लिया. आपल्याला भेटलाय कोण बघा, आमच्या टीमचे मेन मॅनूस. कधी आला तू? आलास कधी? तिकडे पावसाळी क्रिकेट चालू आहे, इथे कुठे आलाय? दोन्हीकडे चालतात आपली बैल. ओ माय गॉड. घाराचा बसला पण लगेच. घाराचा पूर्ण मशीन मध्ये मसाज करतोय प्रॉपर. मी पण बसलोय मशीन वरती आणि घेतोय आता मसाज मस्त आहे की. बघूया चालू करतील आता सर. दर्शकों को मजा आएगा इस मुकाबले को देखने में. मयूर भाई क्या फील हो रहा है आपको? मतलब बॉडी के कौन से पार्ट के लिए आपको, बॉडी के कौन से पार्ट को अच्छा फील हो रहा है आपकी? पूरा बॉडी. अच्छा ठीक है, जरा कोड वर्ड में बताएंगे तो चलेगा, ऐसा कुछ नहीं. अच्छा आपको काला पड़ जाऊंगा ना दूर से. फील्डर नीचे आ रहे, कैच मुमकिन नहीं. इस बार तो हमारे इस मुकाबले के
इस पूरे ड्रिंक बिंक्स मध्ये बघा कोण येतात हातमध्ये, रेस्टॉरंटचे स्वागत आपका खान साहब. माणसं येतात ड्रिंक्स ब्रेक्स मध्ये. उमेश चौहान. गाईज तर आता नेक्स्ट उतरणार आहे पवन केने आणि फिरोज शेख यांची ओपनिंग जोडी असणार नेक्स्ट मॅचला. तर त्यांनी तयारी केली आहे, असा लुक घेऊन उतरणार आहे पवन. हो ना, अशी गेलो असं घालून उतर ना. नक्की काय टिपाच आहे मग तुला? जसा बोललो पिट्टू 50 रन करेल, आउट होऊन आला परत. तर हा प्रथमेश राठोड उतरला आतमध्ये आता. इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेला गया शॉट. कमान हीरा बेटे, कमान हीरा बेटे, लगा जरा जोर लगा. पिट्टू आता किती पाहिजेत केतनला? किती बॉल मध्ये? 29, 35, 39. बाउंड्री आली ना आता. 10 बॉल ना, 10 बॉल मध्ये जर 35 रन केले तर भाईला डायरेक्ट 50,000 भेटतील. शॉट रे. एक बार फिर गेंद स्लॉट में और पहुंचा दिए बगल वाली पार्किंग लॉट में 6 रनों के लिए. क्या जबरदस्त हो रही है, काबिले तारीफ बल्लेबाजी केतन की तरफ से. 3 गेंदें खेले और 16 रन जड़ दिए. अभी भी मौका है इनके पास इस ओवर. अरे पण गरज की तुला सांगायची, खेळतं ना बरोबर. आता तो रिवर्स लागतं ना, तर लास्ट बी मारत. अरे पण काही गरज आहे फुकट कट लावून. पण आता लोक 1 साइड जिंकलेत आणि समोरच्या टीमचं स्पॉन्सर म्हणजेच विहान बॅटिंग करायला उतरलाय. शेवटची ओव्हर बाकी आहे आणि आमची टीम सुद्धा रेडी झाली आहे आणि ग्राउंडवर पोहोचलो आम्ही पण. हॅलो, तर आमच्या टीममध्ये आहेत आज योगेश पेंडकर, एजाज कुरेशी, आशिष मेहरोल, आकाश तारेकर, प्रथमेश राठोड, नंतर मी आहे स्वतः, उमी केने पण आहे, पाठीपाठी होतो बघा. अशी आमची टीम आहे. तर दिवसाची तिसरी मॅच आहे. दुसरी मॅच केतन लोक जिंकलाय. नेक्स्ट मॅच कवन लॉयन्स वर्सेस साई चॅलेंजर्स. दोनों कॅप्टन से रिक्वेस्ट है, सिब्बान शेख सुद्धा आहे आमच्या टीम मध्ये. Who will spin the coin? इकट्ठी करें और ग्राउंड पे आए. आज होणार आहे. हेच या टुर्नामेंटचे सर्वा कवल सर आणि आमच्या टीमचे ओनर सुद्धा. ये बोला गुंगा बोला, मैं नहीं बोला. पहिली मॅच जिंकल्यानंतर आम्ही आलो इकडे 7 वाजले आणि सर्वांना इव्हिनिंगचं फूड भेटतं इथे. थँक्यू. तर इथे फूडमध्ये बघू शकता तुम्ही काय काय. बस नाही, बस नाही, किती. तर इथे तुम्ही बघू शकता व्हेज बिर्याणी, सेकंड मॅच मध्ये आम्ही पहिली फील्ड केली आणि गेंदबाजी पर होंगे विशाल जाधव जीजेटी वॉरियर्स की तरफ से. एजाज आणि योगेश दादा उतरलाय आता. आमचा 86 रन टू विन आहे आम्हाला सेकंड मॅच मध्ये. इजी नहीं बोला था, बोला आराम से मारेंगे. काफी जबरदस्त गेंद में नजर आ रहा था जीजाजी वॉरियर्स की. वो इस नो बॉल के चलते अब कमल लायंस की ओर झुकता हुआ नजर आ रहा है. 2 विकेट से मुकाबला अपने नाम किया. एक